बातमी आहे धुळ्यामधून। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यास सुरुवात केल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून शेतीच्या कामांना वेग देण्यात आलाय। पावसाचं आगमन झाल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना देखील सुरुवात केली आहे। जिल्ह्याला पुढे काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या आशा या पावसामुळे पल्लवित झाल्यात। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलेली होती। मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या थांबवलेल्या होत्या त्या पेरण्या आता पुन्हा एकदा सुरू होणार आहेत आणि त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे पाण्याचा साठा आहे त्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली होती त्या शेतकऱ्यांनी आता कपाशीच्या पिकाला खते देण्यास सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण आहे, त्यामुळे एकंदरीतच आता ही पिके जी आहेत ती जोमाने वाढतील असा आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते आहे। आणि या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग दिल्याचं चित्र आहे। जिल्ह्याला आज येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये केवळ 18% पेरण्या ज्या आहेत त्या झालेल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा या पेरण्यांना वेग येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। त्यामुळे आता शेतकऱ्यांना केवळ पावसाची प्रतीक्षा आहे आणि त्यातून चांगल्या उत्पन्नाची देखील अपेक्षा व्यक्त होताना पाहायला मिळते। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।